नारायणगाव बस स्थानकातून प्रवाशांची चोरीला गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत, 3 आरोपींना ठोकल्या बेड्या, जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, चोरी करणाऱ्या 3 आरोपींना लोकल क्राईम ब्रँच, पुणे ग्रामीण व स्थानिक पोलिसांनी संयुक्त तपास करून बेड्या ठोकल्या असून 8 गुन्हे उघडकीस आणून सुमारे 24 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने बाजारभाव मूल्याप्रमाणे 36 लाख रुपये व 1 दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची अधिकृत माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी झंझावात न्यूजला दिली। याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या 2 महिन्यात नारायणगाव बस स्थानक परिसरात महिला प्रवाशांचे पर्स, बॅगमधील सोन्याचे दागिने चोरी गेल्याच्या घटना घडल्या होत्या। त्या अनुषंगाने नारायणगाव पोलीस स्टेशनला 28 एप्रिल 26 रोजी मीरा गणपत शिंदे वय 48 राहणार बोरी खुर्द साळवाडी तालुका जुन्नर यांनी चोरी झाल्याची सविस्तर फिर्याद दिली होती। नारायणगाव बस स्थानकात बोरी खुर्द येथे बसमध्ये चढत असताना खांद्याला अडकवलेल्या बसमधील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते। नारायणगाव बस स्थानकावर त्याच दिवशी म्हणजे 28 एप्रिलला भागवत निवृत्ती गाडगे वय 75 राहणार उमरस तालुका जुन्नर हे ज्येष्ठ नागरिक आपल्या पत्नीसह उमरस बसमध्ये चढत असताना पत्नीच्या खांद्याला अडकवलेल्या पिशवीतून सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते। दोन्ही चोरीच्या घटनेची फिर्याद नारायणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 92/2026 93/2026 अन्वये दाखल आहे। नारायणगाव आणि पारगाव आज दोघा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खूप काही चोरीचा प्रमाण वाढला होता असा आमच्याकडे रिपोर्ट झाला, म्हणून एक चोरीचा गुन्हा आम्ही उघडकीस आणला आणि ते एक चोरीचा गुन्हा उघडकीस आणत्यावेळी आम्हाला 6 जबरी चोरी ज्यामध्ये चेन स्नॅचिंग होते आणि 3 चोरीचे गुन्हे उघडकीस आणले, 9 गुन्हे उघडकीस केले आणि त्यामध्ये एकूण 25 तोळे सोना आणि एक मोटरसायकल होती जी जप्त करण्यात आलेली आहे। आणि एकूण मागचे 2.5 महिन्यामध्ये ठाणे गुन्हे शाखा आणि त्याच्याबरोबर संबंधित पोलीस स्टेशनच्या टीमने एकत्र मिळून पुणे ग्रामीणमध्ये 2.5 महिन्यामध्ये 900 ग्राम पेक्षा जास्त सोना जप्त करण्यात आलेला आहे वेगवेगळे गुन्ह्यामध्ये आणि त्यासाठी मी टीमचा खूप अभिनंदन करतो। थँक्यू। ह्या गुन्ह्याच्या आधी त्यांच्यावर गुन्हे दाखल होते का? 8 शेतकऱ्यांच्या मोटारी चोरून गेलेल्या आहेत, बाहेरी चोरून गेलेल्या आहेत। त्याच्या आधी आणि ते पोलिसांनी का कारवाई केली? महिना होत आलेला आहे, आरोपी अजून पकडलेले नाहीत। ते ताजा असताना त्याच्याच बाजूला असणारं बेलवडे गावाचं नाव, त्यामध्ये जे गावातले जेवढे शेतकरी आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या बाहेर चोरून गेलेले आहेत। ह्या आरोपींचा त्या प्रकरणाशी काही संबंध होऊ शकतो का? ह्या टोळीचा वायर चोरीचा काम नाहीये, हा बहुतेक जबरी चोरी, चेन स्नॅचिंग घरफोड्यामध्ये ऍक्टिव्ह होते। परंतु कालच आम्ही नारायणगाव भागात परत एक टोळीला अटक केला आहे। यामध्ये 6 आरोपी आम्हाला भेटले आणि त्यांनी वायर चोरी आणि डीपी चोरीचे खूप सारे गुन्हे केले होते। ते आता कालच रात्री कारवाई झाल्यामुळे त्यांचा तिथे काय संबंध आहे ते पुढील तपासाचा